दख्खनचा राजा ज्योतिबाची आज चैत्र यात्रा आहे आणि ज्योतिबाच्या नावानं चांग भलचा गजर करत यात्रेत भाविक दाखल झालेले आहेत। गुलाल आणि खोबऱ्याची उधळण करत सासनकाठ्या खांद्यावर घेत मंदिराभोवती प्रदक्षिणा घालतायत। मंदिर परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। ज्योतिबाच्या नावानं चांग भलच्या गजरामध्ये आज दख्खनच्या राजाची सर्वात मोठी चैत्र यात्रा पार पडते। पहाटेपासून धार्मिक विधींना प्रारंभ झालेला आहे। लाखो भाविक गुलाल खोबऱ्याची उधळण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्या आपण आहोत ज्योतिबा मंदिर परिसरात आणि या ठिकाणी दृश्य पाहतोय। सासनकाठी नाचवण्याचं जे एक पवित्र काम आहे ते भाविक या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर दख्खनच्या राजाची महती ही जगभर आहे, आणखी त्याचाच प्रत्यय या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। गेल्या 8 दिवसापासून हे भाविक या ठिकाणी आपल्या सासनकाठ्या घेऊन याच ठिकाणी दख्खनचा राजा ज्योतिबाच्या दर्शनासाठी आलेले आहेत। पोलिसांचा बंदोबस्त याच ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। अगदी उत्कृष्ट दर्शनाची व्यवस्था पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीनं केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि या सगळ्याचा जो गजर जो आहे, ज्योतिबाच्या नावानं चांग भलचा गजर जो आहे तो या ठिकाणी हेच भाविक करताना आपल्याला दिसून येत आहेत। महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक सह इतर राज्यातून जवळपास 20 लाखांपेक्षा अधिक जे भाविक आहेत ते याच ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि पहाटेपासून धार्मिक विधी या ठिकाणी होत आहेत। तर दुसरीकडे पाहिलं तर संपूर्ण डोंगर परिसर हा गुलाल खोबऱ्यांनी न्हावून निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।